ठाण्याचं वातावरण असेल या डोंबिवलीकरांचं वातावरण, कशा प्रकारच्या शोभायात्रेमध्ये आपण देखील सहभागी झालेत। चित्ररथ मोठ्या संख्येने दिसले ठाण्यामध्ये कोपनेश्वर मंदिर न्यासतर्फे ज्यापासून सुरुवात झाली त्या दिवसापासून दरवर्षी मी हा आनंद घेत असतो। आणि ठाणेकर हे एक सांस्कृतिक शहर असल्यामुळे अतिशय सर्वच हिंदूंचे सण साजरे करतात। गुढीपाडव्याला तर अख्खं ठाणं उतरतं आणि या वेळेला तर 14 ठिकाणी यात्रा उपयात्रा काढलेल्या आहेत। या सगळ्या चित्ररथाच्या माध्यमातून ज्ञान, प्रबोधन, मनोरंजन अशी त्रिसूत्री तर साजरी जाते, परंतु ठाणेकरांना देखील एक वेगळा अशा प्रकारचा उत्साह की जो तमाम ठाणेकर सर्व पक्ष, संघटना, पंथ, भेद सगळं विसरून या ठिकाणी साजरं करतात। काही सेवेचे स्टॉल देखील उभारले जातात आणि त्याच्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे नवीन वर्ष हिंदूंचे अशा प्रकारे फार उत्साहात आणि जोमात सुरू होत असतं। नक्कीच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल महाराष्ट्रात आलेले चंद्रपूरमध्ये विजयाची गुढी कशा प्रकारची असणार आहे येणाऱ्या लोकसभेच्या? विजयाची गुढी 400 पार ही गुढी विकासाची आहे, शांततेची आहे, सलोख्याची आहे आणि सर्वांच्या सहभागाची आहे। सबका साथ सबका विकास अशा पद्धतीचा आहे। गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सुरक्षेची आहे, सुविधेची आहे आणि ती निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये ती गुढी जी आहे ती उचलली जाईल, त्याला प्रतिसाद दिला जाईल। नक्कीच या ठिकाणी विरोधक म्हणतात की जे काय संविधान जे आहे ते धोक्यात आलेलं आहे, 400 पार झालं की संविधान अजून धोक्यात येणार आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कसं बघ विरोधकांना दुसरा विषय नाही आणि त्यावेळी ते संविधान करत आहेत। ज्या काँग्रेसने या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये आणीबाणी आणली, या आणीबाणीमध्ये लाखो लोकांना जेलमध्ये टाकलं, ते संविधानाच्या वार्ता करतात। नरेंद्र मोदीजींनी ज्या दिवशी संसदेत प्रवेश केला त्या दिवशीच त्यांनी सांगितलं की संविधानाची प्रत हीच माझी भगवद्गीता आहे आणि त्याच्यामुळे काही कुठला विषय मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते संविधानावर बोलतात, लोकांचा विश्वास नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आज ह्या नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज मुंबई या ठिकाणी गर्जना करणार आहे। काय वाटतं, महायुतीत लवकरात लवकर सामील होतील का? हे तेच सांगू शकतील, त्यांची जी गर्जना आणि ते जे भाष्य करतील त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच त्यांचा पक्षाचा विचार जो आहे तो सांगितला जाईल। परंतु महायुती जी आहे ती नेहमीच या विकासाच्या करता जे सामील होतात त्यांना सहभागी करून घेत असतात आणि त्याच्यामुळे हा विकासाची जी यात्रा आहे या यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असा महायुतीचे सर्व नेते नेहमीच आवाहन करत असतात। संजय केळकर भाजप आमदार त्यांनी सांगितले येणारी गुढी जी आहे ते विजयाची गुढी देखील असणार आहे आणि शोभायात्रेमध्ये सहभाग झाल्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा अमित शिगवणसह गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे।